आपण आज बघतोय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सिमेट्रिकल आय सेक्शन. सिमेट्रिकलचा अर्थ काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिमेट्रिकल? सिमेट्रिकल म्हणजे काय? जर या सेक्शनला आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस याच्यानी जर मिड पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं किंवा याला कट केलं तर इक्वल एरिया डिस्ट्रीब्युशन आहे. समजा हॉरिझॉन्टली आपण कट केलं इथून मिड सेंटर मधनं, तर दोन्हीकडे इक्वल एरिया आहेत. किंवा व्हर्टिकली जर आपण त्याला स्लाइस केलं तरी सुद्धा काय होतंय, दोन्हीकडे इक्वल एरिया जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होत होते. सो सच शेप्स आर टर्म्ड एज दी सिमेट्रिकल सेक्शन्स. ओके, आता हा सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. तर आता याचा सेंट्रॉइड कुठे आहे? सेंट्रॉइड कुठे असणार? सपोज आता याला काय म्हणतात हे लक्षात घ्या. दिस इज टर्म्ड एज दी फ्लॅंज. हे जे हॉरिझॉन्टल सेक्शन्स आहेत याला आपण म्हणतो फ्लॅंज, आणि ही जी व्हर्टिकल सेक्शन आहे दॅट इज कॉल्ड एज दी, त्याला काय म्हणतात? ही आहे फ्लॅंज आणि याला म्हणतात वेब. याला म्हणतात वेब. ओके, दोन फ्लॅंज आणि एक वेब मिळून आय सेक्शन फॉर्म होतो आहे. ओके, आता याचा सेंट्रॉइड कुठे आहे? सेंट्रॉइड आहे, ओके. आता रेफरन्स ॲक्सिस कुठले घेतात जनरली? तर रेफरन्स ॲक्सिस असतो हा बॉटमचा, दिस इज बॉटम एक्स ॲक्सिस, आणि लेफ्ट मोस्ट कॉर्नरचा वाय ॲक्सिस. दिस इज एक्स, दिस इज वाय, हे रेफरन्स आहेत, बरोबर आहे. तर बॉटम पासून याची बरोबर मिड हाईटला जो आहे तो जरा वाय बार, दिस इज वाय बार, आणि वाय ॲक्सिस पासून बरोबर सेंटर पॉईंटचा झाला एक्स बार. सो वाय बार इज व्हॉट? इट इज टोटल हाईट डिवायडेड बाय 2. आणि एक्स बार काय असेल? एक्स बार काय? by 2. Total width divided by 2. So y bar is total height divided by 2, whereas x bar is total width divided by 2. That is half of that. तर हा झाला त्याचा सेंट्रॉइड. इथनं सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आहे, इथून सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस आहे. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला काढायचा असेल या सेक्शनचा, तर काय करावं लागतं? प्रोसिजर, याला 3 सेक्शन मध्ये आपण डिवाइड करतो. 3 सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडच्या अबाउट, आणि तो आपण शिफ्ट करतो इथे सेंट्रॉइडल ॲक्सिसला. ओके, तर हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बरं, माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हे डायरेक्टली तुम्हाला सिलेबसमध्ये डायरेक्टली नाही आहे, मग याचा यूज कुठे आहे? तर याचा यूज आहे बेंडिंगमध्ये. बेंडिंगचा जो फॉर्म्युला आहे, फ्लेक्झरल फॉर्म्युला, तो आहे एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा बाय वाय इज इक्वल टू ई बाय आर. तर एम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉरी, एम इज बेंडिंग मोमेंट आणि आय जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केल्याशिवाय आपल्याला बेंडिंग मोमेंटचे कुठलेच न्यूमरिकल सॉल्व्ह करता येत नाहीत. म्हणून आपण हे सगळे फंडामेंटल चेक करतोय. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं सेपरेट न्यूमरिकल नसणार आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा एका न्यूमरिकलचा पार्ट आहे. कुठल्या याचा पार्ट आहे? तर तो बेंडिंग मुवमेंट किंवा शिअर स्ट्रेस आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आय आहे हा फाइंड आउट करावा लागतो. ओके, टोटल न्यूमरिकलचा फक्त एक पार्ट आहे हा, पण हा डिफिकल्ट आहे अंडरस्टँडिंगला, म्हणून आपण जरा थोडंसं याला इलॉबरेटिव्हली सॉल्व्ह करतोय. ओके, तर आपण आता न्यूमरिकल घेऊया. समजा हा आय सेक्शन आहे, याचे डायमेन्शन जर आपण घेतले तर ते समजा डायमेन्शन्स असे आहेत. सपोज दिस इज इक्वल टू 100 mm, this thickness is 15 mm, this height is 70 mm, this is also 100 and this is 50. हा आय सेक्शन आहे. ओके, समजा याला ड्रॉ जर केलं आपण,
ओके, सो दिस इज 100, 15, 70 आणि बाकीचे. तर आता याला काय करायचं सगळ्यांदा, पहिल्यांदा की सिमेट्रिकल आहे का हे चेक करायचं. आता हे सिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकल अबाउट बोथ ऑफ द ॲक्सिस, म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही ॲक्सिसच्या अबाउट तो सिमेट्रिकल आहे. ओके, तर तिथे लिहायचं ॲज दिस सेक्शन is symmetrical about x and y axis, therefore x bar is equal to total width divided by 2. So total width is 100 by 2, that is equal to 50 mm. Y bar is equal to what? Total height divided by 2. आता total height किती आहे? 70 plus 15 plus 15 म्हणजे 100. So it is also equal to 50 mm. बरोबर आहे. आता एक्स बार म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या की जेव्हा आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय तेव्हा आपल्याला रेफरन्स ॲक्सिस घ्यावे लागतात. तर रेफरन्स ॲक्सिस काय घ्यायचे, जर मेन्शन केलं असेल काही सिस्टीम तर त्या अकॉर्डिंगली घ्यायचं, किंवा मेन्शन जर केलं नसेल तर बॉटमचा एक्स ॲक्सिस आणि लेफ्ट साईडचा वाय ॲक्सिस हे रेफरन्सला घ्यायचेत. ओके, एक्स बार म्हणजे काय, वाय ॲक्सिस पासून सेंट्रॉइडचं व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे एक्स बार. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स बार. आणि वाय बार म्हणजे काय, एक्स ॲक्सिस पासून व्हर्टिकल डिस्टन्स. सो एक्स ॲक्सिस पासून व्हर्टिकल डिस्टन्स आहे इथे 50. सो दिस इज द सेंट्रॉइड आणि याची हाईट आहे 50. कुठून आहे 50? बॉटम पासून आहे. बरोबर आहे. तर आपण सेंट्रॉइड काढले एक्स बार आणि वाय बार वरनं. बरोबर आहे. आता काय करायचं, हा जो सेक्शन आहे याला 3 पार्टमध्ये आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. दिस इज सेक्शन नंबर 1, दिस इज सेक्शन नंबर 2 आणि खालचा जो आहे दिस इज सेक्शन नंबर 3. कसंही घ्या, याला 1 2 3 घ्या किंवा 1 2 3 घ्या, ते सेमच येणार आहे सगळं. ओके, आता काय करायचं ते सांगतोय. सेक्शन नंबर 1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइड भोवती इथे BD³/12 आणि DB³/12 आणि तो इथे शिफ्ट करायचा. बरोबर आहे. सेक्शन नंबर 2 चा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो इथे शिफ्ट करायचा आहे. सेक्शन नंबर 3 चा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो इकडे शिफ्ट करायचा आहे. बरोबर आहे. तर ते कसं करायचं आपण बघूयात. सेक्शन नंबर 1, शॉर्ट मध्ये डायग्राम काढा. 100/15. बरोबर आहे. तर याचा बी आहे 100 आणि डेप्थ आहे 15. देअरफॉर IX1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फर्स्ट सेक्शन अबाउट इट्स ओन सेंट्रॉइडल ॲक्सिस इज इक्वल टू BD³/12. सो दिस इज इक्वल टू 100 × 15³/12. किती आहे सांगा. (28.125 × 10⁻³ mm². बरोबर आहे. हा झाला इथला सेंट्रॉइड त्याचा. रेफरन्स ॲक्सिस काय आहेत, रेफरन्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. याच्या बरोबर इथे 50ला हा आहे सेंट्रॉइड. आता आपल्याला याच्या सेंट्रॉइडचा जो आहे ती हाईट फाइंड आउट करायची आहे या एक्स ॲक्सिस पासून. म्हणजे दोघांमधला डिफरन्स जो एच आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. ही हाईट किती आहे,
हा आहे 15/2 चा हाफ म्हणजे 7.5 आणि हे आहे टोटल किती? हे टोटल किती आहे? 70 प्लस 15 म्हणजे 85. सो दिस इज इक्वल्स टू 85. तर याचा जो काही वाय बार आहे तो कितीवर असणार आहे? हे डिस्टन्स किती झालं टोटल? 85 प्लस 7.5 किती झालं? 92.5. सो दिस टोटल डिस्टन्स इज 92.5. आता हे आहे 92.5 वर याचा सेंट्रोइडल एक्स ॲक्सिस आणि संपूर्ण सेक्शनचा सेंट्रोइडल ॲक्सिस आहे 50 वर. तर दोघांमध्ये डिफरन्स किती झाला? 92.5 minus 50. So this distance is what? It is 92.5 minus 50. म्हणजेच this is h 46. is equal to 42.5. बरोबर ना? बरोबर ना? 42.5 mm. 46.5 आहे तुझं? 46.25. हे बघा 85 प्लस 7.5 आहे 92.5 आणि मायनस 50 42.5. परत सांगतो मी कसं कॅल्क्युलेट करायचं ते सेपरेट डायग्राम ड्रॉ करतो. आता हे सगळं सोडा. वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस बरोबर आहे. एक स्ट्रेट लाईन काढली आपण सेंटर लाईन. या सेंटर लाईनला 50 mm वर या पूर्ण आय सेक्शनचा सेंट्रॉइड आहे बरोबर आहे. हा दिसतोय ना इथे आपण आता कॅल्क्युलेट केलेला. हा कितीवर आहे? 50 वर आहे. कुठून? एक्स ॲक्सिस पासून वरती. सो दिस इज इक्वल्स टू 50. आणि हा जो सेक्शन 1 चा सेंट्रॉइड आहे जो याच व्हर्टिकल ॲक्सिसवर आहे तो कितीवर आहे? 15 प्लस 70 म्हणजे 85 बरोबर आहे. आणि वरचे 7.5 बरोबर ना? 15चा हाफ आहे ना हे इथे. अशी लाईन चालली आहे ना ती. ओके. सो इट इज 85 प्लस 7.5 म्हणजे किती झालं? दिस इज टोटल इज इक्वल टू 92.5. हा काय आहे? हा फर्स्ट याचा सेंट्रॉइड आहे. लेट वी विल इंडिकेट इट एज C1 सेंट्रॉइड ऑफ द फर्स्ट सेक्शन बरोबर आहे. आता दोघांमध्ये डिफरन्स आता काय करायचं आपल्याला? हा जो IX1 आपण काढलेला आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला सेंट्रॉइडल ॲक्सिसला शिफ्ट करायचं आहे. म्हणून आपल्याला दोघांमध्ये डिफरन्स h लागेल आणि h कॅल्क्युलेट करण्याकरता आपण एवढं सगळं केलेलं आहे. सो नाउ h इज इक्वल टू व्हॉट? 92.5 मायनस 50 विच इज इक्वल्स टू 42.5 mm. आलंय का लक्षात? प्रत्येक वेळेला तुम्ही हीच मेथड फॉलो करा. कन्फ्युजन तुमचं होणार नाही. मी क्लासमध्ये जे लेक्चर केले त्याच्यामध्ये पण आम्ही हीच मेथड अडॉप्ट केली आहे. जर तुमच्यापैकी कोणी आता जर जॉईन झालं असेल की रेग्युलर क्लासेस ज्यांनी केलेले त्याच्या लक्षात येईल की ही अतिशय इफेक्टिव्ह मेथड आहे. ओके. तर याच मेथडनी चाला. नाव h is equals to what? 92.5 minus 50 which is equals to 42.5 mm. Therefore moment of inertia of the first section about the centroidal x axis म्हणजे आता इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथे शिफ्ट करतोय ट्रान्सफर करतोय. सो दिस इज इक्वल टू IX1 प्लस a इंटू h स्क्वेअर. सो 28.125 into 10 raised to 3 plus 100 into 15 into 42.5 चा square. So this is equal to so it is 2.737 into 10 raised to 6 mm to the power 4. आलाय का सगळ्यांचं?
एवढं आलंय का? येस सर. तर हा झाला फर्स्ट सेक्शनचा. ओके. आता सिमिलरली आपण वायचा पण कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे. पण आपल्याला वायचा कॅल्क्युलेट नाही करायचा, कारण न्यूमरिकलमध्ये आपल्याला वाय जे आहेत बेंडिंग मोमेंटचं जे न्यूमरिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाय फाइंड आउट करायची गरज नाही, आपल्याला फक्त एक्स फाइंड आउट करायचं, म्हणून आपण एक्सचीच प्रॅक्टिस करूयात. ओके. सो दिस इज द फर्स्ट सेक्शन. आता सेकंड सेक्शन. सो इट इज सेक्शन नंबर 2. सेकंड सेक्शन कसं आहे? वेब म्हणतात त्याला, व्हर्टिकल आहे ती, बरोबर आहे. आणि एक्स ॲक्सिस इथे आहे. हा वाय आहे. हे डिस्टन्स किती आहे? 15, बरोबर आहे. याची हाईट किती आहे? 70. 70. या सेक्शन नंबर 2 चा स्वतःचा सेंट्रॉइड कुठे असणार आहे? हा थिकनेस आहे किती? 15 आहे ना हा थिकनेस. हा थिकनेस किती आहे? दिलेला नाही आहे का? ठीक आहे. सो वी विल अज्युम इट ॲज अ 15 mm. हा जो थिकनेस आहे हा पण 15 आहे. ओके. तर 15च्या हाफ म्हणजे 7.5 वर इथे पॉईंट आला, आणि 70च्या हाफ म्हणजे 35 वर इथे एक पॉईंट आला. ह्या दोघांचं इथे इंटरसेक्शन आहे, तो झाला याचा सेंट्रॉइड. दिस इज C2, बरोबर आहे. आता याचा विड्थ आहे 15 mm, डेप्थ आहे 70 mm. Therefore, moment of inertia of the second section about its own centroidal x-axis किती आहे? BD cube by 12. So 15 into 70 cube by 12 किती आहे बघ? 428.75 into 10 raised to 3 mm to the power 4. आले? आता आपल्याला हो बघायचं आहे हो. की याचा स्वतःचा सेंट्रॉइड आणि टोटल सेक्शनचा सेंट्रॉइड याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. बघू आता किती येते ते. हाच ग्राफ आपण परत इथे ड्रॉ करूयात, विच इज मोस्ट कन्व्हिनियंट, सिम्पल येट इफेक्टिव्ह मेथड. मेन सेंट्रॉइड आहे इथे 50 वर, सी. बरोबर आहे. आता याचा सेंट्रॉइड कितीवर आहे? इथे 35 आहे, बरोबर ना. हे डिस्टन्स किती आहे? 35. 35. त्याच्या खाली किती आहे? 15. सो 35 प्लस 15 किती झाले? 50. 50. 50. याचा अर्थ टोटल सेक्शनचा सेंट्रॉइड आणि सेक्शन नंबर 2 चा सेंट्रॉइड हा सेम आहे, बरोबर आहे. दिस इज सी अँड दिस इटसेल्फ इज इक्वल टू C2, कारण याची पण हाईट किती आली आहे? 50. Therefore H will be equal to what? 0. त्याच्यामुळे सेक्शन नंबर 2 चा जो स्वतः भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तोच त्याच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउटचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सो दिस Ix2, बिकॉज H इज इक्वल टू 0, दोघांचा डिफरन्स किती आहे? 50 मायनस 50 विल बी इक्वल टू 0, कारण की कोइन्साइडिंग आहे ना. हा सेंट्रॉइड आणि सेक्शन नंबर 2 चा स्वतःचा सेंट्रॉइड हे एकच पॉईंट आहेत. त्याच्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम इथे अप्लायच करता येणार नाहीये, कारण ॲक्सिस एकमेकांना पॅरलल नाही आहेत, तर ते कोलिनियर आहेत, म्हणजे एकाच लाईनीवर आहेत. दे आर नॉट पॅरलल. पॅरलल म्हणजे डिफरन्स लागतो ना काहीतरी दोन ह्याच्यामध्ये, प्लेनमध्ये किंवा लाईनीमध्ये, तर तो नाही आहे. सो वी कॅनॉट अप्लाय, और इट इज नॉट रिक्वायर्ड टू अप्लाय दी पॅरलल ॲक्सिस थेरम. डायरेक्टली हाच स्वतःचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तोच त्याचा सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट आहे. देअरफॉर दिस Ix2 is equal to Ixx2, which is equals to 428.75 into 10 raised to 3 mm to the power 4. बरोबर आहे. आता सेक्शन नंबर 2 घेऊयात आपण. क्लिअर झाले का इथपर्यंत? काही डाऊट आहे का? Yes. रेकॉर्डिंग करतोय आपण, तर तुम्हाला परत एकदा बघता येईल तो.
Okay, now section number 3. हाच एक्स ॲक्सिस आहे, हाच वाय आहे. ओके, आता याचा स्वतःचा ॲक्सिस कुठे आहे? सेंट्रोइडल ॲक्सिस 15च्या हाफ म्हणजे 7.5 वर आहे इथे, आणि 100च्या इथे हाफ म्हणजे हा झाला त्याचा सेंट्रॉइड C3, आणि याच लाईनीवर टोटल आय सेक्शनचा सेंट्रॉइड आहे C. याची हाईट आहे 50 आणि याची हाईट आहे 7.5. ओके, सो याचा विड्थ आहे 100, डेप्थ इज 15, so this is equal to Ix3 is equal to BD cube upon 12. So 100 into 15 cube divided by 12 किती आहे बघा. सेम 28.125 into 10 raised to 3 mm to the power 4. बरोबर आहे. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सेंट्रॉइडल ॲक्सिसला शिफ्ट करायचा. हा जरा सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस, हा त्याचा स्वतःचा ओन एक्स ॲक्सिस, ह्या दोघांचा डिफरन्स आता फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो दिस इज एच. हा आहे 50 मायनस 7.5 किती आहे बघा. 42.5. 5. So this is equals to 42.5 mm. So h is equals to 50 minus 7.5, 42.5 mm. Applying the parallel axis theorem. Ixx3 is equal to Ix3 plus A into H. So 28.125 into 10 raised to 3 plus 100 into 15 into 42.5 चा स्क्वेअर किती आहे बघा. 2.73. 2.77 into 10 raised to 6 mm mm raised to 4. ठीक आहे, झालं इथपर्यंत. Therefore the total moment of inertia of the entire I section is equal to, so Ixx is equal to तिघांचाही ॲडिशन. Okay, so Ixx1 is equal to plus Ixx2 किती आहे 428.75 to 10 raised to 3 plus इथे 6 आहे. आता किती आहे बघा. So this is equal to 5.902 into 10 raised to 6 mm to the power 4. This is the total moment of inertia. क्लिअर झालं का आता? Yes. काही डाऊट आहे कोणाला? एक्झाम मध्ये तुम्हाला हार्डली याला हे सॉल्व्ह करायला 3 मिनिटं लागले पाहिजेत.
3 ते 3.5 मिनिटामध्ये एवढं सगळं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते यूज टू होईल. ओके, ही मेथड अप्लाय करा. म्हणजे ही जी आपण आता बघितली ना, या मेथडने गेलात ना किंवा ह्या मेथडने जर गेलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कन्फ्युजन राहणार नाही. आणि ही मेथड तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये नाही सापडणार. ओके, दिस इज द युनिक मेथड. ही आपणच आपल्याकडेच आहे ती. या मेथडने जर तुम्ही जाल तर एकदम क्लॅरिटीमध्ये तुमचं हे सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, सो दिस इज अबाउट दी सिमेट्रिकल आय सेक्शन. झाले क्लिअर? अनसिमेट्रिकल असेल तर काय करावं लागेल? अनसिमेट्रिकल जर असेल तर आपल्याला एक्स बार आणि वाय बार हे कॅल्क्युलेट करावे लागतात. ओके, एक्स बार कसा फाइंड आउट करायचा आणि वाय बार कसा फाइंड आउट करायचा.